राज्यातलं राजकारण हे सध्या वादळाप्रमाणे भरकटलंय। काही सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आर्थिक राजधानीमध्ये चर्चेचं वादळ उठलेलं आहे। सर्वांसमोर कठोर चेहरा न दाखवता बंद दाराआड चर्चा देखील घडवून आणलेली आहे। मंत्रिमंडळातल्या विविध गटांमध्ये समेट साधण्यासाठी संयम म्हणजे शस्त्र केलेलं आहे। जसजशी राजकीय दबावाची भूमिका वाढते तसतसा सत्ताधाऱ्यांच्या प्रवासामध्ये संवाद आणि समन्वयाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होताना दिसतंय। एका बाजूने मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाच्या चर्चा तर दुसऱ्या बाजूने विरोधकांचा तुफान दावा। या साऱ्या उलथापालथीमध्ये सरकार प्रमुखांना सर्वत्र गट संघटनांना एकत्र सावरणं म्हणजे नाजूक कसरत आहे। जणू काचेच्या बंगल्यामध्ये वाऱ्याचा वेग सांभाळावा तसंच प्रत्येकाची गोष्ट समजून घेऊन जोडलं जाताना दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी देखील मोठं मन करत वादग्रस्त मंत्र्यांना आणि आमदारांना शेवटची सूट देत त्यांची कान उघडणी देखील केलेली आहे। पाहूयात त्यांनी मंत्र्यांचे आणि आमदारांचे कशा प्रकारे कान टोचलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। तर राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी नेमके आमदारांचे कान कशा प्रकारे धरलेत यावर एक नजर। यापुढे कोणतेही वादग्रस्त विधान तसंच कृती खपवून घेणार नाही। अशा कृत्यांमुळे विधानांमुळे सरकारची बदनामी होते। मंत्र्यांना ही अखेरची संधी असेल असं थेट मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय। पुन्हा वादग्रस्त वक्तव्य तसंच कृती केल्यास मंत्री असो की मग आमदार योग्य ती कारवाई केली जाईल। यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। तर वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या ऐरणीवरती असल्या तरी कुणीही अजून आपल्या पदाचा त्याग केलेला नाही। आपापल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी यापुढे चूक करणार नसल्याची ग्वाही दिल्याचं समजतंय आणि त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळात कुणाचाही राजीनामा घेतला जाणार नसल्याचं चित्र दिसून येत आहे। मात्र राज्य मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचा चांगलाच क्लास घेतलेला होता। पोस्ट कॅबिनेट साधारण 20 मिनिटं त्यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संपूर्णपणे क्लास घेतला। तर कोणकोणत्या मंत्र्यांना आणि आमदारांची मुख्यमंत्र्यांनी कान उघडणी केलेली आहे त्याचा देखील आपण अगदी थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत। तर यामध्ये कुणाकुणाचा समावेश होता? पहिले म्हणजे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट। कथित पैशांनी भरलेल्या बॅग्ससह त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम। आईच्या नावावर डान्स बार परवाना असल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। शेतकऱ्यांबद्दलची वादग्रस्त विधानं। सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता। त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। कॅन्टीनवाल्याला मारहाण प्रकरण जे आहे त्यावरून त्यांची कानउघडणी करण्यात आलेली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर। जितेंद्र आव्हाडांसोबतचा त्यांचा राडा हा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेला होता। तर कुणाकुणाची कान उघडणी करण्यात आलेली आहे त्यावरती आपण एक नजर टाकलेली आहे। एकंदरीतच काय तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना ही शेवटची संधी देऊन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील एकी जपण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केलाय। तसंच हे रंगीबेरंगी राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरलेलं आहे। तर मंत्र्यांना शेवटची संधी देऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य केलेलं आहे का? याच महत्त्वाचं